तीन नट तर निघली, हे एक ह्यो एक आणि ह्यो एक, पण ही दोन नट आतनं पण फिरायला लागल्यात. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळी आंघोळ पाणी नाश्ता वगैरे सगळं आवरले आणि काका गावात जाऊन औषध घेऊन आल्यात. हे आपलं 4 दोरीचं आणि आर्केच्या प्लॉटचं औषध आहे. ते जरा युरेसिल सॉलोनमध्ये विरघळायचं आहे आणि औषध मारायला चालू करायचं आहे. मागल्या वेळी आपण ब्लोअरमधनं खत सोडलेलं, ब्लोअरचा फिल्टर त्यांनी सगळं स्वच्छ धुवायला पाहिजे, नाहीतर मग औषध मारायला लागले की गणं बंद पडतात. फटाफट विरघळतो आणि औषध मारायला चालू करतो. गेलं बघा ट्रॅक्टर धक्का स्टार्ट. आपल्या आधी पाणी भरायला 22-3 नंबर लावल्यात. केलं बघा औषध घरापासून तयार करून आलोय. आता गाडी मारायला सुरू करणार आहे. मित्रांनो, आर्केचा प्लॉट तर झाला बघा मारून. आता 4 दोरी 4 दोरी पण औषध मारून झालं बघा. ट्रॅक्टर लावले वरंगळीला. जोपर्यंत पुढची ऑर्डर येत नाही तोपर्यंत रेस्ट. जेवण पण आवरलो आणि काकांची ऑर्डर आली ती या मक्याला पाणी सोडा म्हणून. सिंगल पीचच्या मोटरीचं पाणीच नाही तोवर. काय नेमका विषय झाला काय कळेना. पाणी कुठं खालचं बागातलं पण कॉक सगळं बंद आहेत आणि पाणी पण एवढ्यावर चढेना. मक्याला पाणी सोडायचं तर कॅन्सल केलं आणि 4 दोरीला पाणी सोडायचं ठरवलंय. कारण सिंगल पीच मोटर जी चालू केली ती मोटर लोड घेऊन बंद पडला लागल्या. मग आता सोलरचं पाणी ह्या 4 दोरीच्या ह्या 4 ओळींना तेवढं पडणार वरच्या एका वॉकला फक्त. टेम्परेचर असलं वाढलंय, मोबाईल पण ओव्हरहीट व्हायला लागल्यात. पाण्याचं तर नियोजन आवरलं आणि आता चाललोय खाली पाणी घेऊन. ट्रॅक्टरचं पंचर काढून तो सगळ्यात पहिला पुढच्या चाकाचं, नाही तर सारखं दम होते. काकांना सगळ्या हवा मारून दमल्यात. कारण काका तिकडं ते सुपर आणि SS ला औषध मारल त्या टायमला. पुन्हा एकदा ट्रॅक्टर तिरकं करून पिन गाठलं या साईडला आणि जे पंचर नाही ते चाक अंतराळी झाले. आणि हे चाक चढावर पंचर आहे. ते पहिला खाली आहे तोवर नट लूज करून घेतो आणि मग पाठीमाग घेऊन अंतराळी करतो. ही 3 नट तर निघली, हे एक ह्यो एक आणि ह्यो एक, पण ही 2 नट आतनं पण फिरायला लागल्यात. अठरा 19चा पाना आणि गाणं सांगितलं आहे पट्टी पाना, ते आणायला लागल्यात काका. पानं एक सोडून 2-2 आणि 3-3 पानं येऊन बघितलं तरी पण स्लिप करायला लागले. आता याला आयडिया करायला लागणार जुगाड. भयाला लावून दिले मारतूल आणायला. टोचीचा मारतूल आणून त्याला कटवायचा आणि निघते. मग 1 से भले 2 ते तो बारका लाव. समज नट आतनं फिरायला नाही ना. नट बदलायचं आपल्याला. धरवू राहत ना. मित्रांनो, ठुकून पण निघलं नाही. ठुकून कट करायचं म्हणतं तरी बी कट झालं नाही बाई. आता याला ग्राइंडरनं कापायला लागली भया त्यांच्यात. तर लाईट नसताना पाणी वर येते. मग ते इथनं पोपट काका त्यांच्या इथनं सोलारने येतंय आणि त्याचा नॉन रिटर्न खराब झाला आहे. मग ते इंद्रपट्टी नॉन रिटर्न करणार आहेत. काका त्यांनी चालू बंद करायला लागले. तिथं मोटर चांगलं आहे का बघायला. लाईट आत्ता आल्या तेव्हा बाळूक खान का शाहरुख खान. मिस्त्री कात्रा सुरू आहे. आपला बघा नट आता झाडाखाली घेऊन जाणार आहे असं. काढलं बघा टायर. चालू पंचर काढला.
मित्रांनो सगळं जाऊ दे, या आदळा आदळा जिंदगीतनं रस्ता तर झालाय चांगला. शेवट शेवट काढलं बघा पंचर. आता मग अशी कापलेला तो हाफचा नट तेवढा घ्यायचा आणि जायचा. बघा हाफचा नट. चाललो भुर. अर्घातली कामं सगळी ओव्हर करून चालल्या गाडी घराकडं. व्ह्यू बघा कसा झाला. खाली टायर जोडलं बघा. आता मॅन काका चाललोय घराकडं. मित्रांनो घरात येऊन थोडी वैरण काढली जनावरांना आणि आता चाललोय हेलिकॉप्टर गावाकडे घेऊन. का सांगा, हेलिकॉप्टरच्या इंजिनात ऑइल संपत आले आणि हे टाकीचं बुशिंग तेन घ्यायचं आहे. टाकी लागल्या हालायला. बाकी किरकोळ किरकोळ काम करायचं आहे एसएसचं. घेऊन चालली स्वप्नील दादाकडे. व्ह्यू बघा कसं झाला आज. हेलिकॉप्टर चालवायला काय मज्जा आहे राव. शेवट शेवट मित्रांनो गावाकडे आलतो हेलिकॉप्टरचं काम करायला. काय स्वप्नीलदाच गॅरेज बंद होतं. मग स्वप्नीलदाला काय लय त्रास दिला नाही. पण गावात आलेलं खेप वाया घालवायची नाही म्हणलं. काकाने रसायन द्या लावली आणि उद्याची औषधं. परत अर्जुनदादानं पंपाचा चार्जर ही ते लय मटेरियल केलं. म्हणजे गावात येण्याची खेप फुकट तर काय केलं नाही. आज चाललोय घराकडं. मित्रांनो स्वप्नीलदादा तर बंद होतं पण ह्यात ऑइल काहीच नव्हतं. पण त्यांनी मी काय केलं, दुकानात ऑइल घेऊन आलो आहे आणि घरातच बदलणार आहे. आणि 2-3 कामं आहेत. 2-3 कामं म्हणजे इथली 2 नट्ट पडल्यात, ह्या साईडची 2 ती पण नट्ट घेऊन आलो आहे. व्हायतली नट्ट पडल्यात त्यामुळे हे कॅरेज इथं खाली बलाला तटत होतं असं. आणि दुसरं म्हणजे ही टाकी हलते अशी इकडं तिकडं. हे टाकीची इथली बुशिंग गेल्यात, ती बुशिंग पण घेऊन आली नवीन. फटाफट जोडायला चालू करतो. सगळ्यात पहिला तर मी काढलो शीट आणि त्यानंतर टाकी काढून खाली ठेवल्या. बघा ही त्याची 2 बुशिंग गेल्यात. इथं असतात ती बुशिंग आणि असं हलून गेल्यात. त्यासाठी मी नवीन बुशिंग आणल्यात. आता गोळ नंबर 1, जे आणलेले हे बुशिंग मोठं आहेत, ओव्हरसाईज झाल्यात, त्यात बसतच नाहीत. आणि तसं इथं पण बसत नाहीत. इथं बसतात सोडा पण त्यात बसत नाहीत. आता हे तेवढं काम राहते मागं. बाकी मग नट्ट आणि ऑइल बदली तेवढी करतो. मित्रांनो थोड्या वेळाचा ब्रेक घेतला जेवणासाठी. आता आणि आलो तो ऑइल बदली करायला. मागच्या नटांचं तर काम झालं. पलीकडचा नटाचा विषयच हार्ड केला मी. शेवट केलं शेवट. हे बघा नटाचं काय केलं मी. कुठे गेलं नट काय नट मोडूनच काढला. आणि इकडच्या बाजूत नट तर काय बसेनच झालाय. काय गंतच कळी नाही. जरा वाकडं झाले आणि गाडी लई जुनी असल्यामुळे आता ही गाडी कधीच आहे सांगतो तुम्हाला. ही बघा गाडी इथं दिसत्या. 1982ची गाडी आहे ही. अजून आहे अशी पहिल्या किकच चालू होते. आणि थोड्या वेळासाठी काम थांबलं. हे ऑइल ठेवतो इथंच. आणि आता वरती चालू आहे मक्क्यात. पैपा जरा ओढणार आणि मक्क्याला पाणी चालू करून येणार आहे. मित्रांनो अंधारात थोडी काळजी घ्यायला लागल्या, कारण काल उसात नागसाप बघितलाय मी. मित्रांनो झालं बघ मक्यातलं काम. आता चाललो एसएसची ऑइल बदली तेवढी करतो आणि निवांत झोपून टाकतो. गाडीतलं पूर्ण ऑइल काढलं बघा. ऑइल सगळं निघून किती निघालं असणार सांगा. हे बघा अर्धा लिटर पण नाही. ऑइल संपत आलं आणि आता परत आणि नवीन घालणार ऑइल. मित्रांनो झालं बघा आपलं काम. आता गाडी फक्त थोड्या वेळासाठी चालू करून ठेवणार आहे म्हणजे ऑइल सर्क्युलेशन ओके होते. मित्रांनो आजचा व्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.